म्हणजे विचारता तुमचे काही असे प्रसंग आलेत का? तर आता असा आहे प्रसंग वन्य प्राण्यांमध्ये आहे आणि तुम्ही जंगलात असाल तर तुम्हाला प्रसंग खूप असतात. साप अत्यंत पिसाळलेला होता. त्याला जसं आम्ही पोतं उघडलं, मला जर मी काम करत असताना मला जर साप चावला तर कोणी जबाबदार राहणार नाही किंवा माझ्या मित्रांनी माझा जर त्या साप चावला, हाताला चावला आणि कापला तर मी त्याला जबाबदार धरणार नाही. आणि याच वेळी जेव्हा मी मागे पाहिलं, तर एक भला मोठा बिबट्या माझ्यापासनं जो जवळ-जवळ 15 फूट लांबीवर उभा होता आणि तो माझ्याकडे बघत होता आणि माकडं त्याला बघत होते. आम्ही दोघांनी एकमेकाकडे बघितलं आणि तो बिबट्या बघितल्यानंतर मला काय करायचं करायचं हे कळालं नाही. पण आम्ही एका दोघांकडे बघत राहिलो. एक 1 मिनिटं झालं असेल, बघितलं असेल, तो बिबट्या आपल्या सरकला आणि तो माझ्या म्हणजे मी त्याला बघत असताना तो माझ्या उजव्या साईडला निघून गेला जंगलाच्या आत.